नमस्कार. आपल्या शेअर मार्केटच्या सिरीज मधील आज अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ मी रेकॉर्ड करत आहे. आपण पैसे कधी हरतो, का हरतो याबद्दल मी पैशाचं नुकसान कधी होतं याबद्दल मी आज सांगणार आहे. शेअर मार्केटमध्ये शिस्त खूप महत्त्वाची आहे. शिस्त अशी पाहिजे की आपण आपले या क्षेत्रात आपण का बरं आहोत, या क्षेत्रातले आपले उद्दिष्ट काय आहे, आपले टार्गेट्स काय आहेत, आपले गोल्स काय आहेत हे आपल्याला माहिती पाहिजे आणि तरच आपण या क्षेत्रात आलं पाहिजे. एक डाटा आहे, एक रिलायबल डाटा असं सांगतो की डीमॅट अकाउंट उघडल्यानंतर साधारण 3 महिन्यानंतर 60% अकाउंट बंद होतात, कारण की त्या अकाउंट होल्डर्सला खूप नुकसान झालेले असते. तेव्हा साहजिकच असं मनात विचार येतो की असे नुकसान का होते. तर नुकसान व्हायचे काही ठळक कारण मी आपल्याला सांगतो, जे शांतपणे आपण एक एक करून विचार करूया. सगळ्यात पहिले लोक हा एक इझी मनी किंवा झटपट मनी म्हणायचा मार्ग म्हणून या क्षेत्राकडे येतात आणि स्वतःचा सेव्हिंग्स न वापरता किंवा स्वतःचा डिस्पोजेबल इन्कम न वापरता कर्ज घेऊन या क्षेत्रामध्ये उतरतात. या क्षेत्रामध्ये कर्ज घेऊन उतरणं अजिबात चुकीचं आहे. यांनी नुकसान झालं तर व्याजासकट ते कर्ज फेडावं लागतं आणि आपण दोष शेअर बाजारला देतो आणि आपला नुकसान करून अत्यंत कडवट भावनेने शेअर बाजारमधून बाहेर पडतो. अशीच एक घटना 2008 साली झाली होती. लेहमन ब्रदर्स क्रायसिस मध्ये अनेक जणांनी त्याआधी खूप हाईप होती, मार्केटमध्ये खूप प्रॉफिट होता. काही म्युच्युअल फंड्स तर 30x 40x इतके प्रमाणात रिटर्न्स देत होते. त्याच्या आशेने खूप जण शेअर मार्केटमध्ये आले आणि बाजार धाडकन कोसळला आणि त्याच्यानंतर ते अजूनही ते शेअर मार्केटच्या नावाने दूषण देतात आणि मार्केट हा एक जुगार आहे असं म्हणून बदनाम करून लोकांना परावृत्त करायचा प्रयत्न करतात, पण ते तसं नाहीये. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे, शेअर मार्केटमध्ये नुकसान व्हायची शक्यता म्हणजे आपण ज्या कंपनीमध्ये निवेश करतो किंवा इन्व्हेस्ट करतो त्या कंपनीची अजिबात माहिती नसणे आणि फक्त टिप्सवर गुंतवणूक करणे. बाजारात टिप्स देणारे खूप ऑपरेटर्स असतात. प्रत्येक ऑपरेटर्सचे हेतू वेगवेगळे असतात. आपल्याला त्याच्या मागचे हँडलर्स माहीत नसतात. मार्केट पंप अँड डंप असं एक ज्याला म्हणतात की मार्केट पंप करायचं, खूप वर चढवायचं आणि नंतर खूप वर चढल्यानंतर जे ऑपरेटर्स असतात ते त्यांचे शेअर विकून टाकतात आणि मग आपल्याला नुकसान होतं. कारण की नेमकं जेव्हा पंप हाई स्टेजला असतं त्यावेळेसच आपण शेअर इन्व्हेस्ट करत असतो, एकदम हाय प्राइसला इन्व्हेस्ट करत असतो आणि त्याच वेळेस हे सगळे ऑपरेटर्स त्यांचे शेअर्स डंप करून प्रॉफिट बुक करतात आणि आपलं नुकसान होतं. वॉरेन बफेट म्हणून एक प्रसिद्ध इन्व्हेस्टर आणि ट्रेडर आहेत, 90 पार केलेले ग्रस्त आहेत अमेरिकेतले. त्यांचं एक प्रसिद्ध वाक्य आहे, शेअर मार्केटमध्ये जर का तुम्हाला छान परतावा पाहिजे असेल, छान पैसे बनवायचे असतील शेअर मार्केटमध्ये, तर ते नेहमी म्हणतात, वेन अदर्स बाय यू सेल आणि वेन अदर्स सेल यू बाय. पण या वाक्याला एक कॅव्हिएट आहे. कॅव्हिएट म्हणजे एक वैधानिक सूचना आहे की तुम्ही कोणता स्टॉक निवडला आहे याचं मात्र तुम्हाला नीट अनालिसिस झालेलं पाहिजे. ती वस्तू माहिती, ती कंपनी माहिती पाहिजे, त्याचे प्रमोटर्स माहिती पाहिजे, त्या कंपनी बद्दलचे गव्हर्नमेंटचे धोरण माहिती पाहिजे आणि त्या कंपनीचं उत्पादन माहिती पाहिजे आणि शक्यतो ते उत्पादन तुम्ही वापरलेले पाहिजे. तर अशा सारख्या परिस्थितीत आपण एखादा स्टॉक निवडला तर ते जे म्हणतात वेन अदर्स बाय सेल आणि वेन अदर्स सेल बाय, तर आपल्याला फायदा होऊ शकतो. नंतरचं कारण आहे डायरेक्ट नुकसान होण्याचं, एकदम ऑप्शन्स ट्रेडिंग मध्ये येणं. ऑप्शन्स ट्रेडिंग अत्यंत जोखमीचा प्रकार आहे. यामध्ये तुम्हाला कर्ज घ्यावेच लागते किंवा तुमचं संपूर्ण भागभांडवल दावावर लावावंच लागतं आणि जर का तुमचा अंदाज चुकला तर तुम्हाला लॉस तर बुक करावाच लागतो. त्याबरोबर तुम्हाला ब्रोकरेज पण हेवी द्यावं लागतं. त्याच्यावर टॅक्सेशनचं थोडासा रिलीफ मिळतो, पण ब्रोकरेज 30% पर्यंत जाऊ शकतं. लोक इथंच चुकतात, व्याजाने पैसे घेतात, व्याज पण देतात आणि 30% पर्यंत ब्रोकरेज पण देतात आणि प्रचंड लॉस मध्ये. असे किस्से आहेत की लोकांनी आपले घरदार घाण ठेवलेले आहे, घरदार विकावं लागलेले आहेत याच्यामध्ये ऑप्शन्स मध्ये बुक करण्यासाठी. हा एक अत्यंत
निष्णात माहिती असणाऱ्यांसाठीचाच ऑप्शन आहे, म्हणजे हा प्रकार आहे ट्रेडिंगचा. यामध्ये अजिबात जायला नको. त्यासाठी प्रचंड एकाग्रता, प्रचंड वेळ, प्रचंड अभ्यास, प्रचंड टेक्निकल चार्ट्सचा अभ्यास लागतो, तरच ऑप्शन्स मध्ये काही पैसे बनवता येतात. डायरेक्ट आजकालची मुलं किंवा आजकालचे नवीन शेअर बाजारातले एंट्रंट्स डायरेक्ट ऑप्शन्स ट्रेडिंग मध्ये जातात आणि व्याज आणि 30% ब्रोकरेज देऊन प्रचंड नुकसान करून घेतात आणि पुन्हा शेअर मार्केटलाच नावं ठेवतात की हे चुकीचं आहे, हा एक जुगार आहे, इथं जाऊ नका म्हणून. अत्यंत कडवट भावनेने ते आयुष्यभर शेअर मार्केट बद्दल बोलत असतात. तर याच्यातला दुसरा अजून एक प्रकार आहे लॉस होण्याचा, की पेनी स्टॉक्स. पेनी स्टॉक्स म्हणजे ज्याची किंमत 5 रुपये 10 रुपयाच्या आतमध्ये आहे किंवा काही पैशांमध्ये पण आहे. आता क्वचितच एखाद्या चांगल्या कंपनीचे इतके कमी किंमत असते शेअर मार्केटमध्ये, पण अशा अनेक कंपन्या आहेत की जे 30 पैसे 40 पैसे 50 पैसे 1 रुपया 2 रुपये 5 रुपये या किमतीमध्ये असतात. लोक ते पंप आणि डंप म्हणजे याच्यातले जे ऑपरेटर्स असतात की ते शेअर कमी किमतींमध्ये हजारो शेकडो शेअर्स या कंपन्यांचे घेता येतात, ते पंप करता येतात, म्हणजे त्याच्या किमती वाढवता येतात आणि वाढल्यानंतर ते डंप करतात. अशा याच्यात मध्ये जर का आपण लेट एंट्री केली तर आपलं नुकसान हे अटळ. तर शक्यतो आपण पेनी स्टॉक्स पासून दूर राहावं. पूर्ण माहिती असल्याशिवाय याच्यात यायला नको. तर याच्यामध्ये एक सेबीने काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत की तुम्ही याच्यात अभ्यास कसा केलेला पाहिजे किंवा त्याचे जे काही माहिती असते, जे त्रैमासिक रिझल्ट म्हणा किंवा कंपनीचे जे काही वेबसाईटवरची माहिती असतात, तर त्याच्यातलं एक फार मोठं एक कॅच आहे. तो कॅच असा आहे की ते सगळे डिस्क्लोजर नॉर्म्स आहेत. डिस्क्लोजर नॉर्म्स म्हणजे फक्त जाहीर करण्यासाठीचे कंपल्शन. एखाद्या कंपनीने एखादी माहिती जाहीर केली किंवा डिस्क्लोज केली, याचा अर्थ असं नव्हे की ऑटोमॅटिक ती माहिती खरीच आहे. इथंच खरी गेम आहे, इथंच खरी मेख आहे. ती माहिती खरी आहे किंवा नाही, ती माहिती विश्वासार्ह आहे किंवा नाही, हे मात्र पडताळण्याचं काम त्या गुंतवणूकदारांचं आहे. याच्यामध्ये तुमच्या मदतीला कोणताही कायदा येणार नाही. तर हे सगळे जे काही नॉर्म्स असतात, ही सगळी माहिती जी असते बारीक बारीक अक्षरांमध्ये असते किंवा बारीक बारीक बॅलन्स शीट मध्ये असते, त्या सगळ्या मॅन्डेटरी डिस्क्लोजर नॉर्म्स असतात. उदाहरण द्यायचं झालं तर सिगरेटच्या पाकिटावर लिहिलेलं असतं स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ. अगदी बारीक लिहिलेलं असतं. खूप लोकांच्या प्रयत्नानंतर आता ते कॅन्सर झालेला फेफडा त्याच्यात दाखवतात की लोक घाबरतील, तंबाखूच्या पाकिटावर लिहिलेलं असतं. याला डिस्क्लोजर नॉर्म्स म्हणतात. डिस्क्लोज म्हणजे फक्त डिस्क्लोज करणे की तंबाखू खाल्ल्याने किंवा सिगरेट पिल्याने तुम्हाला कॅन्सर होऊ शकतो. पण तसंच हे जे नॉर्म्स असतात हे सगळे डिस्क्लोजर नॉर्म्स असतात. याची सत्यता आपल्यालाच पडताळायची असते. तर याच्याबद्दलचे आपल्याला एक तर तुम्ही याच्यातला अभ्यास करायला पाहिजे, थोडी तरी माहिती पाहिजे, त्या कंपनीची पाहिजे, त्याची त्याची इमेजची पाहिजे, त्याचं त्याबद्दलची गव्हर्नमेंट पॉलिसीची पाहिजे. म्हणजे थोडक्यात ग्रुप ए शेअर्स तुम्ही घेतले पाहिजे. अननोन शेअर्स घेताना तुम्ही सावधानता बाळगलीच पाहिजे, नाहीतर तुम्हाला होणारं नुकसान अटळ आहे. हे जर का अवॉइड करायचं असेल तर या क्षेत्रात पैसा तर बनतोच, पैसा तर बनायला काही प्रॉब्लेम नाही. बऱ्यापैकी लोक याच्यात स्थिरावले आहेत. अनेकांचे पिढीजात व्यवसाय आहेत. काही समाजाची तर 4थी 5वी पिढी या व्यवसायात आहेत, ते सेटल्ड आहेत. पण सामान्य मध्यमवर्गीय याला नावं ठेवतो, कडवट भावनेने बाहेर पडतो. हे मी आता जे काय तुम्हाला गेल्या 7-8 मिनिटापासून सांगत आहे, ते मी काही घसरडे पॉइंट्स ज्याला म्हणतो, स्लिपरी पॉइंट्स, ते सांगत आहेत जेणेकरून तुमचं नुकसान अटळ आहे. या सगळ्या गोष्टींमधनं जर का तुम्ही टाळलं, या सगळ्या गोष्टी जर का तुम्ही टाळल्या तर तुम्ही देखील याच्यातनं चांगले परतावा घेऊ शकता आणि आपला पैसा कामाला लावून पैशापासून पैसा बनवू शकता. धन्यवाद. माझं हे लेक्चर आपणास कसं वाटलं हे कॉमेंटमध्ये मला जरूर सांगा. कोणत्या टॉपिकवर तुम्हाला लेक्चर हवं आहे, काय सुधारणा हवं आहे, हे देखील कॉमेंटमध्ये जरूर सांगा. हॅपी इन्व्हेस्टिंग. थँक्यू.